पालकांनो सावधान. तुमचा मुलगा शाळेत जात असेल तर आत्ताच पहा. हातातील कामे बाजूला ठेवून ही घटना पहा. जो ऐकताच तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. सुरू वर्गात असाही प्रकार घडू शकतो, तेही विद्यार्थ्याच्या समोर. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या घटनेनंतर दोघांनाही काढून टाकण्यात आलं आहे. असा प्रकार आणि शाळेत त्यांना लाजही वाटली नाही. एखाद्या शिक्षकाने इतकं घाणेरडं कृत्य केलं, जे आपल्याला, आपल्या संस्कृतीला आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेला ठेच पोहोचवतं. ही घटना आहे शांत, साधी, दिसायला अगदी सामान्य अशा एका शाळेची. दररोज सारखीच प्रार्थना, 30 घंटा तेच वर्ग आणि त्याच गल्लीबोळातून घरी जाणारी मुलांची गर्दी, सगळं नेहमी सारखंच. पण त्या दिवशी, त्या एका दिवसाने संपूर्ण वातावरण बदलून टाकलं. शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता. सर्वांनी आपापल्या वर्गात छोटी सजावट केली होती. फुलांचे गुच्छ, छोट्या कार्ड्स, मुलांनी केलेली रंगीत पोस्टर्स. आणि त्याच दिवशी ज्या शिक्षिकेची आज कथा आहे तीही नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. काळी साडी, सुंदर मेकअप, आत्मविश्वासाने चालणारी. कुणालाही पाहून वाटलं नसतं की काहीतरी विचित्र घडणार आहे. कार्यक्रम सुरू सुरू झाला. मुलांनी गाणी म्हटली, कविता केल्या, काही नाटकं सादर केली. शाळेच्या स्टेजवर सगळं काही अगदी उत्साहात सुरू होतं. पण मग अचानक कॅमेरे बंद व्हायच्या आधी एक वेगळाच प्रकार सुरू झाला. अशा प्रसंगांमध्ये शिक्षक किंवा विद्यार्थी मिळून छोटी कोरिओग्राफी करतात, हे सामान्य आहे. सर्वजण उत्साहाने बघून हसत होते. मात्र त्या क्षणी त्या शिक्षिकेने घेतलेला पुढचा निर्णय सर्वांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. ती ज्या विद्यार्थ्याजवळ उभी होती, तो 10वीचा, अजूनही लाजऱ्या गोंधळलेल्या वयातला, त्याला समोर उभं करून ती अचानक काहीतरी अत्यंत घाणेरडं, अनैतिक आणि शिक्षकाच्या दर्जाला न शोभणारं वर्तन करू लागली. प्रेक्षक, होय, अगदी वर्गात बसलेले इतर विद्यार्थी हे सगळं बघून गोंधळून गेले. त्यांना कळत नव्हतं काय चाललंय. त्यांना ते सामान्य नृत्य वाटलं, पण काही सेकंदांनी गोष्ट इतकी बिघडली की प्रत्येक मूल नजर चुकवू लागलं. काही शिक्षकांना जाणवलं काहीतरी बरोबर नाही, काहीतरी चुकीचं, काहीतरी इतकं घाणेरडं की लगेचच हस्तक्षेप करायला हवा होता. आणि जेव्हा शिक्षक धावत आले तेव्हा सगळं थांबलं. पण जे घडायचं होतं ते आधीच घडून गेलं होतं. सेकंदभराचा गैरवर्तनाचा प्रयत्न क्षणभरात संपूर्ण शाळेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला. त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरची लाज, इतर मुलांच्या डोळ्यातल्या भीतीचा, संभ्रमाचा भाव सगळं सांगून जात होतं की ही चूक सामान्य नाही, ही फक्त नृत्य नव्हतं, हे घाणेरडं गैरवर्तन होतं. तेही वर्गात, तेही विद्यार्थ्यासमोर. तेही एक शिक्षिका करू शकते, यावरही विश्वास बसावा का? घटनेचं गांभीर्य इतकं प्रचंड भयानक होतं की काही तासात हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात, नंतर राज्यात आणि मग देशभरात चर्चेचा विषय बनला. शाळा हादरली, पालक संतापले, विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था ढवळून निघाली. शाळा प्रशासनाने तातडीने चौकशी केली, साक्ष घेतल्या गेल्या, मुलांनी सांगितले. तपशील ऐकून सगळेच हादरले आणि शेवटी दोघांनाही शाळेतून बाहेर काढण्यात आलं. होय, शिक्षिकेला तिच्या घाणेरड्या गैरवर्तनासाठी आणि विद्यार्थ्याला कार्यक्रमात असताना वर्तन संहितेचे पालन न केल्याबद्दल तात्पुरत्या कारवाईत ठेवलं. शाळेत कडक नियम लागू करण्यात आले. पालकांना तातडीने मीटिंगसाठी बोलावण्यात आलं. आणि आज आपण हे सांगण्यामागचं कारण केवळ एकच आहे. पालकांनो, तुमच्या मुलांचं सुरक्षित वातावरण फक्त घरात नाही, शाळेतही तितकंच महत्त्वाचं आहे. आजचा प्रसंग हे लक्षात आणून देतो की कधी-कधी शिक्षण देणारेच लोक अशा प्रकारचे घाणेरड्या वर्तनाने विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभराची जखम निर्माण करू शकतात. तुम्ही ज्यांच्याकडे मूल सोपवता त्यांच्यावर लक्ष ठेवणं आता अत्यावश्यक झालं आहे. ही घटना तुम्हाला धक्का देण्यासाठी नाही, तर सावध करण्यासाठी आहे. कारण अशा घाणेरड्या कृत्याला आपल्या समाजात, आपल्या शाळेमध्ये कुठलंच स्थान राहू नये.